कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आजीनी सांगितलं होतं की अभि त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात ही तुम्हाला खीर देऊनच करतात। पण आता ह्या वर्षी मी आहे त्यांच्या आयुष्यात, तर मला असं वाटलं कदाचित अभिनय करताना थोडंसं ऑकवर्ड वाटेल, म्हणून मीच तुम्हाला खीर आणली। कारण शेवटी तुमची या घरातली आणि एजंटच्या मनातली जागा आणि मान दोन्ही मोठा आहे, आणि तो जपणं माझी जबाबदारी आहे। लीला किती अंतरा अभिराम यांचा विचार करते। आपल्या संसारामध्ये ती समरवस होऊन गेली। आता मलाच अस्वस्थ वाटायला लागलंय। माझ्या मनातली शंका खरी तर ठरणार नाही ना। बरं अंतरा ताई, ही खीर ना अभिनय नाही, मीच बनवली आहे। प्लीज गोड मानून घ्याल ना? येते। हॅपी बर्थडे एजे। आजचा दिवस माझ्या आयुष्यातला मला कधीच नको असलेला दिवस आहे, कारण आजच तू जन्माला आलास। इतकी वर्ष घरच्यांनी मिळून खूप जल्लोषात तुझा वाढदिवस साजरा केला, पण यावेळी तुझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग मी करणार आहे। एजे, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय। ते सरप्राईज बघून तुला धक्का नक्की बसेल। आता हा धक्का सुखाचा आहे का दुःखाचा आहे ते माहित नाही, पण मी दिलेलं गिफ्ट नक्की आवडेल। किशोर, काय गिफ्ट देणार आहात तुम्ही एजंटना? तुम्ही गिफ्ट घेतलंय त्यांच्यासाठी? आता म्हणालात ना काहीतरी घेतलंय, काय घेतलंय का? हो, सरप्राईज आहे। अय्या, सरप्राईज आहे? हा। बरं या ना, सगळे वाट बघतात, एजंटना विश करू। हा, आलो। आजी 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 थांब, एक सेकंड। सुखी राहा बाळा। तुझ्या आयुष्यात आलेल्या सुखांना कोणाचीच दृष्ट नको लागू दे। किशोर, अरे वा। अरे एजे, आम्हा दोघांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बहिणी, चीटिंग नाही करायची। आता तुम्ही दोघं कसे तिघ आहात ना, तुम्ही, किशोर भाऊजी आणि बाळ। सरू तू पण ना। तिघांकडून विश करा। हो, तिघांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। हॅपी बर्थडे बाबा। थँक्यू। हॅपी बर्थडे। थँक्यू। हॅपी बर्थडे एजे।
थँक्यू लक्ष्मी. बाबा हॅपी बर्थडे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. आणि तुम्ही आयुष्यभर असेच हेल्दी आणि फिट राहा. झालं ना तुमचा, आता आमचा नंबर आहे. हो सरू थांब. एजे हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू सो मच. आय विश तुमच्या आयुष्यात आता खूप हॅपीनेस येऊ. हा, आणि तुम्ही असेच कायम यंग राहा. मी काय म्हणते, आता का स्पेशल दिवस आहे एजंटचा बर्थडे, तर सरू बेबी द रॅपरचा रॅप तर झालंच पाहिजे ना. करू नको नाही, मी रेडी केलं ना, खूप मेहनतीने रेडी केलं. रॅप करू ना. ओके ओके रेडी. आज आहे बर्थडे एजंटचा. एजंटचा बोला, एजंटचा आवाज थोडा वाढवा. डीजेचा. एजंटचा बर्थडे आहे खूपच खास. सरू आता बस. अरे मी इतक्या मेहनतीने केलं ना रॅप, मला बोलू दे. का सरू त्यांनाही विश करायचंय ना. आपण करू, आपण परत रॅपिंग सेशन ठेवूया तुझं. तू नेहमी असंच कर, मला नेहमी थांबवतो. यश आणि रेवला पण विश करायचंय ना. तुम्ही पण हसताय. सरू मला आवडला. थँक्यू. खूप छान. छान होता. यश तू विश कर. हॅपी बर्थडे एजे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. एजे, आम्ही खूप लकी आहोत की तुमच्यासारखी व्यक्ती नेहमी आम्हाला सपोर्ट करते. हो, AJ, you are like a father figure for us. Thank you for always being. अरे बस नको. ऍक्च्युली मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली. खूपच लकी आहे मी. आणि हा बर्थडे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की दुर्गा आणि किशोर एक स्पेशल गिफ्ट देणार आहेत मला यावर्षी. विराज आणि प्रमोदचा पण बिझनेस नीट चाललाय, सो आय एम व्हेरी हॅपी. आणि यावर्षी यश आणि रेवतीचं पण लग्न झालंय. रेवती या फॅमिलीचा एक पार्ट झाली आहे. फार छान वाटतंय. कम्प्लीट फॅमिली झाल्यासारखी वाटते. पण बाबा तुमच्यासाठी जरा जास्तच स्पेशल होतं ना. बरं म्हणूनच या वर्षीचं सेलिब्रेशन पण खूप स्पेशल असणार आहे. एक सेकंड. म्हणजे लीलावानी तू सगळं प्लॅनिंग केलंस, आम्हाला सांगितलं पण नाहीस. पण नक्की काय स्पेशल आहे लीला आई? वहिनी, मला वाटतंय लीलाईंनी ना थीम पार्टी वगैरे ठेवली असेल. नी काय ना, आता गेल्या वेळेस कसं आपण इतकं ग्रँड सेलिब्रेट केलं होतं ना एजंटचा वाढदिवस. पण काय, लीलाई तिथे आल्या आणि सगळा विचकाच. सरू पण मी चुकीचं काय बोलले? ह्या नाही का आल्या होत्या बर्थडेला आणि एजंट. अगं पण गेल्या वर्षी काय झालं त्यापेक्षा आता ती या वर्षी काय करणार आहे ते महत्वाचं आहे ना बाळा. हा बरोबर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.